Welcome dear students, welcome friends to our YouTube channel, and we are going to learn first poem of the 10th standard Maharashtra State Board. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे विवेकानंद कोचिंग क्लासेस या चॅनलवर. आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी सेमी मराठी माध्यमाची पहिली कविता, जिचं नाव आहे टीनेजर्स प्रेयर. आधीच्या तासाला आपण याच्या चिटचॅट ॲक्टिव्हिटी आणि ट्रान्सलेशन हे दोन भाग पाहिलेले आहेत. तर आज आपण या कवितेचा इंग्लिश वर्कशॉप डिस्कस करणार आहोत. तर ह्या इंग्लिश वर्कशॉपमध्ये आपल्याला बरेचसे सोपे प्रश्न दिलेले आहेत. आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये नेमके जे प्रश्न येतात त्याच पद्धतीचे प्रश्न इथं आपल्याला दिलेले आहेत. काही रायटिंग स्किल्स पण आहेत, त्यासुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. तर चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. सो लेट्स स्टार्ट द क्वेश्चन नंबर फर्स्ट. फर्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्स. तर आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपलं सेंटेन्स आहे हे काय करायचं, पूर्ण करायचं. कसं, तर योग्य तो पर्याय निवडायचा आहे आणि आपल्याला आपलं सेंटेन्स पूर्ण करायचं. अगदी सोपा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा तुम्ही असे प्रश्न सोडवलेले आहेत आतापर्यंत आणि पुढेही सोडवलेले असतील, म्हणजे मागं सोडवले असतील किंवा आता सोडवणार आहात. तर अगदी सोपा प्रश्न आहे. तुम्ही ज्यावेळी कविता वाचता, समजून घेता, तिचा अर्थ समजून घेता, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे हे रिकामी जागा आहे. ठीक आहे. सो अगदी सोपा आहे. पाहूया पहिला प्रश्न. अकॉर्डिंग टू द पोएट, पोएटच्या मते डॉट डॉट आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. नवीन दिवसाला पोएटच्या मते, कवीच्या मते काय येतं. तर यांनी दोन पर्याय दिलेत. पहिला पर्याय न्यू बिगिनिंग्स, न्यू एंडिंग्स. आता कवितेमध्ये सांगितलंय की दररोज नवीन सुरुवात येते, म्हणजे याचा पर्याय बरोबर काय येईल, पहिला पर्याय म्हणजेच न्यू बिगिनिंग्स. पर्याय नंबर 1 न्यू बिगिनिंग्स. नेक्स्ट नंबर 2 बी क्वेश्चन. वी मस्ट डिसाइड, आपण ठरवलं पाहिजे, आपण ठरवलंच पाहिजे. टू टेक द रोड विच लीड्स टू, असा मार्ग की जो आपल्याला ग्रेट डिस्ट्रेस की ग्रेट सक्सेस कडे नेईल. चिंतेकडे नेणारा मार्ग निवडायचा आहे की यशाकडे जाणारा मार्ग निवडायचा आहे, हे आपल्यावर आहे. मग त्यासाठी पर्याय काय येईल, ग्रेट सक्सेस, म्हणजे 2 नंबरचा पर्याय. अगदी सोपं आहे. आपण कसा आपला मार्ग निवडला पाहिजे, जो ग्रेट सक्सेस कडे जातो, ग्रेट सक्सेस कडे जातो, ग्रेट विनिंग कडे जातो. ठीक आहे. आता सी नंबरचा क्वेश्चन. द पोएट प्रेज टू द लॉर्ड, जो काही कवी आहे तो देवाला प्रार्थना करतो. टू हेल्प हिम, काय की त्याला मदत कर. टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज माइट, व्हॉट इज माइट ऑर राईट. माइट म्हणजेच शक्ती आणि राईट म्हणजेच बरोबर. राईट म्हणजे बरोबर. मग देव काय म्हणतो की बळाच्या बाजूने उभा राहा की योग्य आहे त्याच्या बाजूने उभं राहा. तर देव म्हणतो जे योग्य आहे त्याच्या बाजूने उभं राहणं, हे असं देव सांगतो, असं पोएटचं मत आहे. त्यानंतर द पोएट वॉन्ट्स टू सी, आपले जे काही कवी आहेत त्यांना पाहायचं आहे काय, टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन डॉट डॉट इयर्स ऑफ हिज लाईफ. वर्स्ट म्हणजे वाईट. कवीला आपले जे दिवस आहेत हे वाईटात गेलेले पाहिजेत की बेस्ट म्हणजे सगळ्यात चांगले गेलेले पाहिजे आहेत. तर सगळे चांगले गेलेले आपल्या कवीला पाहिजेत, म्हणजे तुमचेही दिवस चांगले जावेत असं तो म्हणतो, इच्छा व्यक्त करतो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे. फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम पोएम. पोएम मधून काय करा, रायमिंग वर्ड्स शोधा. रायमिंग वर्ड्स शोधा. पोएम मधून रायमिंग वर्ड्स शोधा आणि काय करा, तर त्याची रायमिंग वर्ड्स लिहा असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग रायमिंग वर्ड्स काय आहेत,
तर जसं की पहा, आपण पान पलटलं, पान नंबर 4 वरून पण पान नंबर 3 वर आलो, तर बघा पहिल्याच कडव्यामध्ये, पहिल्या स्टांजामध्ये मेक आणि टेक, पहिल्या स्टांजामध्ये मेक आणि टेक हे पाहिजे. आता तुम्ही पुस्तकात पाहत असाल अशी अपेक्षा आहे, तुमच्या समोर पुस्तक असेल, माझ्या समोर आहे. तर मेक टेक ही पहिली आहे, बिगिनिंग्स आणि टेक मध्ये होत नाही. त्यानंतर सॉरी, बिगिनिंग्स आणि चूज मध्ये नाही होत. सक्सेस डिस्ट्रेस, एस एस एंडिंग, सी मी, वे डे, सी मी, अशा 3 रायमिंग पेअर्स आहेत. ठीक आहे. सो त्यानंतर म्हणजे 3 म्हणजे समान आहे एक, त्यामुळे ती घेता येणार नाही आपल्याला. मेक टेक, सक्सेस डिस्ट्रेस, सी मी आणि वे डे 4. ठीक आहे. सो व्हॉट इज द रायमिंग स्कीम ऑफ द पोएम? आपल्या पोएमची रायमिंग स्कीम काय आहे? यमक जुळण्याची जी काही आपली पॅटर्न आहे, यमक जुळण्याचा जो काही पद्धत आहे ती कोणती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. ही आपण कसं ठरवतो? तर अगदी सोपा प्रकार आहे. बघा, समजा आपल्याकडं ह्या 4 ओळी आहेत, पहिल्या कडव्याच्या 4 ओळी आहेत पान नंबर 3 वरच्या. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. बिगिनिंग्स मध्ये एस आलाय, मेक मध्ये काय आलाय? ई आलाय. त्यामुळे यांचं दोन्हींचंही रायमिंग पेअर जोडली जात नाही. मग बिगिनिंग साठी तुम्ही काय करा? ए घ्या. मग त्यानंतर मेक साठी बी घ्या, कारण त्यांच्यात काही साम्य नाही. ठीक आहे. त्यानंतर चूज, आता हाही वेगळाच आहे, हाही वेगळाच आहे. मग त्यानंतर सी च कॅरेक्टर लेटर येत आहे. मग त्यानंतर मेक सॉरी टेक आहे, म्हणजेच मेक सारखं टेक आहे, म्हणून बीच त्याला लेटर द्यावं लागेल. म्हणजेच रायमिंग स्कीम जी आहे ती काय होईल? ए बी सी बी. आपण दुसऱ्या एका कडव्याचं, शेवटच्या कडव्याचं पाहू. बघा, ओव्हरला सी होत नाहीये, रायमिंग पेअर आहे का? ओव्हर सी नाहीये. मग त्या हिशोबाने आपल्याला काय करायला पाहिजे? ए त्यासाठी अक्षर लिहायला पाहिजे, ए त्यासाठी अक्षर लिहायला पाहिजे. समजा सी आहे, यांचं यमक जुळतंय का? नाही जुळत, म्हणजेच ओव्हर आणि सी मध्ये काही होत नाही, त्यामुळे याला बी दिलं. त्यानंतर सी बेस्ट जुळतंय का? नाही, त्याला सी दिलं. मग सी मी जुळतं म्हणून बी दिलं. म्हणजेच तुम्ही कोणत्याही कडव्याच्या बाबतीत रायमिंग स्कीम काढली तरी ती काय येते? ए बी सी बी. काय ते? ए बी सी बी. हे लक्षात ठेवा, अगदी सोपं आहे, विचार करत बसण्याची काही गरज नाही आहे. तुम्हाला रायमिंग पेअर्स करतात, त्या हिशोबानं तुम्ही रायमिंग वर्ड्स शोधू शकता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. तर आता आपल्याला फिगर ऑफ स्पीच जे आहेत त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. आपल्याला कशावर प्रश्न विचारला होता? फिगर ऑफ स्पीच वर प्रश्न विचारलेला आहे. सो लेट्स डिस्कस द क्वेश्चन फर्स्ट. मॅच द लाइन्स इन कॉलम ए विथ फिगर ऑफ स्पीच इन कॉलम बी. कॉलम ए च कॉलम बी शी काय करायचं? आपल्याला जोड्या लावायच्या. मग पहिली ओळ आहे, डिसिजन आय मस्ट मेक. डिसिजन आय मस्ट मेक. मग याचं उत्तर आहे बी, इन्व्हर्जन, व्युत्क्रम. का व्युत्क्रम आहे? कारण इथं ज्यावेळी वाक्य हे लिहिलंय, सेंटेन्स लिहिलंय, त्यावेळी त्याचा क्रम बदललेला आहे. डिसिजन हे तुमचं वर्ब आहे, सुरुवातीला नाही. डिसिजन आय मस्ट मेक म्हणजेच सॉरी नाउन, डिसिजन आय मस्ट मेक डिसिजन्स असं उत्तर पाहिजे. आय मस्ट मेक डिसिजन्स, पण त्यांनी चेंज करून दिले, वर्ड ऑर्डर चेंज करून दिलेली आहे. त्यामुळे हा जो काही ही जी ओळ आहे त्याचा अलंकार, त्याचा फिगर ऑफ स्पीच हा इन्व्हर्जन आहे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. ह्या ओळीमध्ये काय केलंय? लॉर्डला उल्लेखित केलेलं आहे, पण लॉर्ड तिथं आहे का? नाही. म्हणजेच इथे ॲपॉस्ट्रोफी हा अलंकार होतो. कोणता अलंकार होतो? पहिला ॲपॉस्ट्रोफी अलंकार. ट्रॅव्हल डाऊन द डार्कंड पाथ. ट्रॅव्हल डाऊन द डार्कंड पाथ.
मग डी डी काय झालं, रिपीट झालं. त्या हिशोबानं इथं शेवटचा अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. त्यानंतर आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मग कशाला तरी कशाची उपमा दिली आहे, उपमेय उपमानाप्रमाणे मांडलंय. म्हणून हे काय, मेटाफॉर हा अलंकार आहे, ज्याला रूपक असं तुम्ही म्हणता. ठीक आहे. सो तुम्ही मागं जे काही आपल्याला ज्या काही लँग्वेज स्टडीच्या ॲक्टिव्हिटीजच्या एंट्रीज दिल्यात, त्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या एंट्रीज वाचू शकता. ॲपोस्ट्रोफी, इन्व्हर्जन, मेटाफोर किंवा एलिट्रेशन. मग त्यातलं एलिट्रेशन तुम्हाला रीड करायला सांगितलं, अंडरस्टँड करायला सांगितलेलं आहे. सो नेक्स्ट 5th क्वेश्चन आहे. नेक्स्ट पुढचा तुमचा कितवा क्वेश्चन आहे, 5th क्वेश्चन आहे. आपण जस्ट रीड करूया पहिल्यांदा त्याला. एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. आपल्याला समजा एखादा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, मुलाखत घ्यायची. मुलाखत का घेतो आपण, तर आपल्याला माहिती व्हावी किंवा आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना ह्या बाबींची माहिती व्हावी, ह्यासाठी आपण काय करत असतो, इंटरव्ह्यू घेत असतो. मग इंटरव्ह्यू कुणाचा घेतला जातो, जे सक्सेसफुल आहेत त्यांचा किंवा जे स्ट्रगलर आहेत त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो. त्यामुळं आपल्याला हे शिकायचं आहे की इंटरव्ह्यू घेण्यासाठी काय काय लागतं. ठीक आहे. तर ही ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. एकाला तुम्ही इंटरव्ह्यूअर म्हणून घेणार, एकाला इंटरव्ह्यूवी म्हणून घेणार, आणि बाकीचे जे असणार आहेत ते आपले ऑडियन्स असणार आहेत. ठीक आहे. सो फ्रॉम ग्रुप्स अँड डिस्कस ईच एलिमेंट ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर नोट ऑन ईच एलिमेंट. तर तुम्हाला काय करायचं आहे, या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे आणि त्यांच्याविषयी छोट्या छोट्या नोट्स तयार करायच्या आहेत. तर पहिला आहे फॉर्मॅट अँड स्ट्रक्चर. तर फॉर्मॅट कसं असायला पाहिजे, स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे. फॉर्मॅट ऑफ एनी इंटरव्ह्यू इज टू बी सुटेबल फॉर ऑडियन्स अँड इंटरव्ह्यूअर अँड इंटरव्ह्यू. फॉर्मॅट कसं असलं पाहिजे, इंटरव्ह्यूअर जो इंटरव्ह्यू घेणार आहे आणि इंटरव्ह्यूवी जो इंटरव्ह्यू देणार आहे आणि जे ऑडियन्स आहेत यांना अनुसरून आपण प्रश्न तयार करायला पाहिजे. वी शुड थिंक क्वेश्चन्स डिपेंड अपॉन आवर ऑडियन्स, इंटरव्ह्यू अँड इंटरव्ह्यू. ओके. सो त्यानंतर आहे बघा, लेंथ, हाऊ मच. युअर इंटरव्ह्यू मस्ट हॅव मिनिमम क्वेश्चन्स. Likewise, 10 questions are sufficient. You should not make a lengthy or a long interview because it will be boring. So it should be about 10 to 8 minutes. 10 ते 8 मिनिटाचा हा असावा. Then do's and don'ts, rules and regulations. तुम्ही काय त्यात रूल्स ठेवणार, काय रेग्युलेशन्स ठेवणार, हे तुम्ही डिस्कस करायचे ग्रुपमध्ये आणि मग लिहायचे. तर बघा, डू नॉट आस्क पर्सनल क्वेश्चन्स विचारू नका. डू नॉट आस्क अबाउट फेल्युअर्स. डू नॉट आस्क क्वेश्चन दॅट hurt interviewee. Do not ask questions without any reason. You should follow these rules. Your questions are not to be vulgar. तर अगदी वेगळे विचित्र असे नसावेत प्रश्न वगैरे वगैरे. त्यानंतर टाइप्स ऑफ क्वेश्चन्स, yes no type or WH. You can ask mix up questions, WH question as well as yes no type questions. You should make balance of questions. तुम्ही काय करायला पाहिजे, क्वेश्चनचा बॅलन्स केला पाहिजे. काही WH क्वेश्चन्स बनवायला पाहिजे, काही yes no type क्वेश्चन बनवायला पाहिजे. काही प्रश्नांची उत्तरं तुम्हीही दिली पाहिजेत. असं तुम्हाला कॉम्बिनेशन ठेवायला पाहिजे. बट WH क्वेश्चन विल बी मोर वेटेज. WH क्वेश्चनला जास्त वेटेज द्यायला पाहिजे, कारण yes no type क्वेश्चन फक्त विचारला तर तो इंटरव्ह्यूअर जो आहे किंवा इंटरव्ह्यूई जो आहे
तो फक्त यस नो उत्तर देईल, त्यामध्ये काही इंटरेस्ट येणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला योग्य असं नियंत्रण ठेवायला पाहिजे WH आणि व्हर्बल क्वेश्चनवर किंवा यस नो टाईप क्वेश्चनवर. सो नेक्स्ट आहे 6वा प्रश्न. सेम ॲक्टिव्हिटीवर अवलंबून आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स लिहायला प्रश्न पडतो, इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स लिहायला. ठीक आहे, तोच प्रश्न पुढचा आहे. प्रिपेअर अ सेट ऑफ 10 क्वेश्चन्स. मगाशीच आपण म्हटलं 10 क्वेश्चन्स बघा, इथं पण पुस्तकात सांगितलं की 10 प्रश्न बनवा टू इंटरव्ह्यू एनी सक्सेसफुल टीनेजर. जे सक्सेसफुल टीनेजर आहेत, जे खूप यश मिळवलेले टीनेजर्स आहेत, त्यांचा तुम्हाला काय करायचं आहे, इंटरव्ह्यू मुलाखत घ्यायची आहे. 10 प्रश्न बनवा. यू मे यूज द फॉलोइंग गाईडलाईन्स. तुम्ही खाली दिलेल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता. बघा, जसं की नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर, इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यूअर यांचं इंट्रोडक्शन खूप महत्त्वाचं असतं. सगळ्यात आधी तुम्ही काय करायला पाहिजे, इंट्रोडक्शन द्यायला पाहिजे. नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर, इंटरव्ह्यूअरचं नाव, इंटरव्ह्यू घेणाऱ्याचं. त्यानंतर त्याच्या आधीच तुम्ही काय केलेलं असतं, इंटरव्ह्यूचं इंट्रोडक्शन दिलेलं असतं की कोण आहे, काय आहे, कशाबद्दल तुम्ही त्याचा इंटरव्ह्यू घेताय वगैरे वगैरे. त्यानंतर टॉपिक, पर्सनल, रिसेंट, स्पोर्ट्स, बिझनेस, आर्ट्स आणि हे सगळं तुम्हाला सांगायचं आहे. व्हेन्यू सांगायचं आहे, स्टुडिओ, चॅनल, ऑडिटोरियम, हॉल, ETC वगैरे वगैरे. डेट, टाईम, चॅनल, ड्युरेशन हे सुद्धा तुम्हाला तिथं सांगायचं आहे. नेक्स्ट आहे टोटल 20 क्वेश्चन्स. 10 प्रश्न तुम्हाला बनवायचे आहेत. मिक्सअप ऑफ यस नो टाईप अँड WH क्वेश्चन. WH क्वेश्चन आणि यस नो टाईप क्वेश्चन अशा दोन्हींचं मिक्सअप करायचं आहे. प्लेस अ प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन. एव्हरी क्वेश्चनला, प्रत्येक क्वेश्चनला मागचा बॅकग्राऊंड असला पाहिजे. जे तुम्ही जे काही उत्तर ऐकलंय त्याच्यावर आधारित, त्याच्याशी निगडीत कुठेतरी त्याला टच करणारा प्रश्न पुढचा असायला लागतो. त्यामुळे इंटरव्ह्यूअरचं हे खूप मोठं स्किल असतं की कोणता प्रश्न कधी विचारायचा. कन्व्हर्सेशन शुड साऊंड लाईक अ रिअल इंटरव्ह्यू. एखादं रिअल इंटरव्ह्यू असलं पाहिजे आणि आर्टिफिशियल असं वाटलं नाही पाहिजे. प्रेक्षकांना असं वाटलं नाही पाहिजे की इंटरव्ह्यू जो आहे तो काय असायला पाहिजे, आर्टिफिशियल असायला पाहिजे. तर तो कसा असायला पाहिजे, रिअल असला सारखा वाटला पाहिजे. त्यानंतर अवॉइड व्हेरी पर्सनल क्वेश्चन. जे की अगदीच पर्सनल क्वेश्चन आहेत ते आपण टाळले पाहिजे. पर्सनल क्वेश्चन म्हणजे अगदीच घरगुती प्रश्न विचारणं टाळायला पाहिजे. त्यानंतर अवॉइड व्हेरी कॅज्युअल अँड चीप वल्गर लँग्वेज. तर तुम्ही अगदीच गावढळ, वल्गर म्हणजे गावढळ, अशी एक विशिष्ट भाषेला प्रत पाहिजे, विशिष्ट लेवल दर्जा पाहिजे. तर तुमची भाषा जी आहे ती समोरच्याला ऐकण्यासाठी खूप छान वाटेल. तुमची भाषा क्लिअर असली पाहिजे. हे सगळे जे काही रूल्स आहेत, ह्या सगळ्या सूचना, गाईडलाईन्स तुम्ही पाळल्या आणि मग इंटरव्ह्यू घेतला, उत्तम इंटरव्ह्यू तुम्ही बनवू शकाल. जसं व्हॉट वेअर युअर फिलिंग्स वेन यू हर्ड द न्यूज दॅट यू हॅड दिस. आता हे सगळं तुमचं इंटरव्ह्यूचं इंट्रोडक्शन झाल्यानंतरच आहे. समजा आपण एखाद्या स्पोर्ट्समॅनची आपण काय करतोय, इंटरव्ह्यू घेतो. आता यात वेगळं घेऊ आपण, पण इंट्रोडक्शन घेऊ असं. बघा, वेलकम, प्लीज अपलॉड फॉर अवर टुडेज गेस्ट मिस्टर डॉट डॉट अँड डॉट, द अचिव्हर ऑफ मॅन ऑफ द मॅच इन series of Australia. We are introducing, तुम्ही त्याचं नाव लिहा जे काय असेल. This is our youngsters inspiration. So welcome Mr. dot dot and dot. मग त्यानंतर मग तुमचा पहिला प्रश्न, वेलकम. तो म्हणेल थँक्स, इट्स आवर प्लेजर, टेक अ सीट. असं तुमचं काय राहील, इंटरव्ह्यू मधला थोडासा कॉन्व्हर्सेशन राहील. त्यानंतर मग तुम्ही पहिला प्रश्न थ्रू कराल. व्हॉट वेअर युअर फिलिंग्स वेन यू हर्ड द न्यूज दॅट यू गेट मॅन ऑफ द मॅच ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज म्हणून, ठीक आहे. व्हॉट डिड युअर फॅमिली हॅव टू से. तुम्हाला असं काय वाटतंय की तुमच्या फॅमिलीनं काय म्हणायला पाहिजे. हू गेव यू द
अवॉर्ड? तुम्हाला अवॉर्ड कोणी दिला? बाय whom you awarded? तुम्ही कुणाकडून अवॉर्ड घेतला? अँड व्हॉट इज युअर रिॲक्शन अबाउट award? What study routine or what your daily routine to follow to achieve this success? Which subject? आता हे मी स्टुडंटच्या हिशोबाने लिहिलं होतं, तर आपण मात्र डिस्कस करतोय एखाद्या खेळाडूच्या दृष्टिकोनात. Which shots do you like most and how do you know about it? तुम्हाला कोणत्या प्रकारचे शॉट्स आवडतात आणि तुम्ही कोणाकडून शिकलात? Did you take any guidance from any coach? Did you expect such result from your destiny? Who would you say किंवा who is your role model? Who is your favorite coach? What kind of support did you receive from your family and friends and others? What is your ambitions in your future? तुमच्या फ्युचर मध्ये तुमचे ambitions काय? What advice do you want to give to our ऑडियन्स, यंगस्टर्स? असे तुम्ही प्रश्न विचारून काय करू शकता? हा इंटरव्ह्यू पूर्ण करू शकता. ठीक आहे, तर हे 10 प्रश्न तुम्ही काय करायचे आहेत? स्वाध्यायाच्या वहीत लिहायचे आहेत. आता आपले 3 प्रश्न राहतात. तर बघूया 7वा प्रश्न, जो अगदी इझी आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? तर ॲप्रिसिएशन जे आता हे जुन्या पद्धतीनुसार आहे, आपल्याला 5 पॉईंटचं ॲप्रिसिएशन घ्यावं लागतं. तर ॲप्रिसिएशन म्हणजेच काय? कवितेचं रसग्रहण, की ज्याच्यामध्ये कविता आपल्याला का आवडली, कशी आवडली, कशामुळे आवडली हे लिहिलं जातं. जसे बघा, रीड द पोएम, राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम इन अबाउट 12 to 15 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. खालच्या पॉईंटनुसार तुम्हाला काय करायचं आहे? 10 ते 12 ओळीत किंवा 12 ते 15 ओळीत ॲप्रिसिएशन लिहायचं. पण आता ते 5 पॉईंटमध्ये आलेलं आहे, 5 मार्कांसाठी. आधी 10 मार्कांसाठी होतं, आता ते 5 मार्कांसाठी झालेलं आहे. तर टायटल, तर तुम्ही टायटल लिहू शकता अगदी सोप्या पद्धतीने. काय करायचं आहे? तर बघा, टायटल ऑफ द पोएम इज झालं, अगदी सोपं. त्यानंतर पोएट ऑफ द पोएम इज जे मोर्स. टायटल ऑफ द पोएम इज टीनेजर्स प्रेयर. रायमिंग स्कीम ऑफ द पोएम इज ABCB. फेवरेट लाईन, आता हे तुम्हाला मोबाईल, तुम्ही कोणतीही लाईन तुम्हाला आवडलेली लिहू शकता. मग ती का आवडली हे सुद्धा लिहू शकता, पण शक्यतो लाईनच फक्त लिहिणं फायदेशीर आहे. त्यानंतर सेंट्रल आयडिया थीम. टीनेजर्स प्रेयर इज अ प्लीज और प्रेयर टुवर्ड्स द गॉड फ्रॉम teenagers. They are asking God to overcome or to give them help for better future साठी help ते मागतात. Then figure of speech. आता बऱ्याच फिगर ऑफ स्पीच ह्याच्यामध्ये आहेत. तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असं की सगळ्यांच्या मध्ये जी कॉमन असणारी फिगर ऑफ स्पीच आहे ती एकच लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळीकडे ती लिहिता येईल. जसं की इथं इन्व्हर्जन, ॲपॉस्ट्रॉफी, अलिट्रेशन, मेटाफर अशा 4 फिगर ऑफ स्पीच आहेत. इन अवर पोएम देअर आर 4 फिगर ऑफ स्पीचेस: इन्व्हर्जन, मेटाफर, अलिट्रेशन आणि ॲपॉस्ट्रॉफी. हे 4 आहेत. त्यानंतर स्पेशल फीचर, टाइप ऑफ पोएम, लँग्वेज स्टाईल, टोन, इम्प्लाइड मीनिंग्स हे आजच्या विषयी लिहायचं आहे. दिस पोएम इज अ प्रेयर बाय अ टीनेजर. तर ही एक प्रेयर आहे टीनेजरकडून केलेली. द टीनेजर स्पीक्स अप हिज माइंड अँड रिक्वेस्ट गॉड टू लीड हिम. तर
कवी म्हणतोय मला लीड करा वगैरे वगैरे. तर क्रिएट मूड फॉर प्रेयर अँड पोएट यूज व्हेरियस figure of speeches for that. 8th, compose a short prayer in English asking God to guide you in your teenage years. Later you can even try to make the lines rhymes to give it a poetic form. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कविता लिहायची आहे आणि कविता लिहून झाली की त्याचे यमक जुळवण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुमचं काय होईल, योग्य प्रकारे कवितेचं जे काही निर्मिती आहे ही तुम्हाला करता येईल. तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही प्रयत्न केला तर तुमच्यातली क्रिएटिव्हिटी बाहेर पडू शकेल. तर यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचे आहे. सो नेक्स्ट 9वा प्रश्न जो आहे तो अगदी सोपा आहे. तर यात काय सांगितलं आहे, लुक अराउंड इन युअर विसिनिटी. विसिनिटी तुमच्या परिसरात पहा. फॅमिली, friends, neighbors, classmates, etc. and write about any 4 teenagers who have made a name for themselves by doing some extraordinary. तर खूप चांगलं काहीतरी, सगळ्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करणाऱ्या मुलामुलींचं तुम्हाला काय करायचं इथं माहिती सांगायची. मी त्यांचं नाव सांगायचं. स्पेशल एक्स्ट्रॉर्डिनरी त्यांनी काय केलं आहे. तुम्ही इमॅजिनरी पण लिहू शकता, असं काही नाही की रिअलच लिहायला पाहिजे. मग रिअल असेल तर रिअल लिहा, नसेल तर इमॅजिनरी लिहा. ठीक आहे. तर तो प्रश्न जो आहे तो अशा पद्धतीचा आहे. ठीक आहे.